गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ओल्या दुष्काळासंदर्भात केंद्राचा निकष बघून निर्णय घेणार। ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणि मदतीची प्रति हेक्टरी रक्कम ठरवण्यासाठी कृषी मंत्री भरणेंचं केंद्र सरकारकडे बोट। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3,55,000 हेक्टरवरील क्षेत्र बाधित, 4 जणांचा मृत्यू तर 112 जनावरं दगावल्याची माहिती। आतापर्यंत 20% क्षेत्राचे पंचनामे पूर्ण। बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शिरूर कासार तालुक्यातील अनेक भागात पाहणी केली। प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश। बुलढाणा जिल्ह्यातील अर्ध्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका। मागील 5 महिन्यात तब्बल 2,85,000 शेतकरी बाधित। शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे नदीचं पाणी शेतात शिरलं। वांगी पिकाचं नुकसान, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे मका, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत। हिंगोलीत पावसामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान, काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। जळगाव जिल्ह्यात 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान। मुक्ताईनगर, जामनेर आणि पाचोरा या 3 तालुक्यांमध्ये 77 गावांमध्ये नुकसान। एकूण 14,040 एवढे शेतकरी बाधित। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती। सोलापुरातील माढा सीना नदीकाठच्या भागात पूरस्थिती कायम। बंधारे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत, तर परंडा तालुक्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो। प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू। वाशिमच्या पिंपरी हनुमान गावात मुसळधार पावसामुळे पाणंद रस्ता जलमय। शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत। वारंवार याबाबत निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शिल्लेगाव परिसरातील शेतातील पिकं जमीनदोस्त। मका, सोयाबीन, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान। अहिल्यानगरमध्ये पावसामुळे पेरूची मागणी घटली तर बाजारात आवक वाढली। कवडीमोल भावामुळे पेरू बागायतदार हवालदिल। शेतकरी आर्थिक संकटात। नागपूर शहरातील काही भागात मुसळधार पावसाची हजेरी। सकाळपासून उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुपारी पावसाने झोडपलं। मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या उमरग्यातील बेनीतुरा नदीला पूर। येणेगूर गावात आणि परिसरात नदीकाठच्या दोन्ही बाजूला शेकडो एकर शेती पाण्याखाली। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। सोलापूरच्या बार्शीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। पावसामुळे आगळगाव परिसरातील हावळे ओढ्याला पूर, तर ओढ्याचं पाणी शेतात शिरल्यामुळे ड्रॅगन फ्रूट पीक जमीनदोस्त। 70 फूट खोल विहिरीत 40 फुटापर्यंत माती साचल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। पंढरपूरच्या उपरीमधील कासाळ नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थ आक्रमक। शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। ओढ्यावर पूल तयार करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। बुलढाण्याच्या अमुना गावामध्ये नदीवर पूल नसल्याने शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास। गेल्या 30 वर्षापासून शेतकरी जीवघेणा प्रवास करतात। एका आठवड्यात निर्णय घ्या, अन्यथा जलसमाधी घेणार, शेतकऱ्यांचा इशारा। हिंगोली शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये बसू न दिल्याने आमदार संतोष बांगर संतापले। बस चालक वाहकावर कारवाईची मागणी। बांगर यांच्या फोननंतर विद्यार्थ्यांना हिंगोली बस व्यवस्थापकांकडून विशेष बसची व्यवस्था। इचलकरंजीतील आरोग्य सुविधा आणि विकास कामांबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांना मागण्यांचं निवेदन। अनेक स्थानिक प्रश्नांवर पालकमंत्र्यांशी चर्चा। गेल्या 8 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यासह परंडा तालुक्याला पावसाने झोडपलं। भूम, वालवड, जवळा, अरणगाव, राजुरी, खासापुरी यासह अन्य 10 ते 15 गावांचा परंड्याशी संपर्क तुटला। दरम्यान खासापुरी मार्गे परंडाकडे येणारी वाहतूक बंद। सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावरून कासार्डे गावाला जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। रस्त्यावरून वाळूची अवजड वाहतूक सुरू असल्याने रस्त्याची चाळण झाल्याचा स्थानिकांचा आरोप। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। बुलढाण्याच्या खापरखेड घुले गावातील मुख्य शेतरस्ता जलमय। रस्त्यावरून वाट काढताना नागरिकांची कसरत। रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी ते पुराडा हा मुख्य रस्ता अक्षरशः खड्डेमय। 7 वर्षापासून रस्त्याची दुरुस्ती नसल्यानं नागरिक आक्रमक। यवतमाळ तालुक्यातील वरुड इरजारा गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता फक्त कागदावरच। अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या अंत्ययात्रेमुळे रस्त्याचं वास्तव उघड। तालुक्यापासून 7 किलोमीटरवर असलेल्या गावात सुविधा नसल्याने गावकऱ्यांचा संताप। पंढरपूरमध्ये सांगोल्याच्या महिम ओढ्यात 2 चिमुकले वाहून गेले। कुटुंबासह कपडे धुण्यासाठी गेले असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने मुलं ओढ्यात वाहून गेली। 10 आणि 16 वर्षीय मुलाचा शोध सुरू।
पुणे नाशिक महामार्गावरील नव्यानेच तयार केलेल्या खेडघाटात बऱ्याच ठिकाणी धोकादायक दरडी, काही ठिकाणी दुरुस्ती करून दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यात आला असला तरी अद्यापही अनेक ठिकाणी धोका कायम. पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडेंसह मुलगा आणि पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. शेतकऱ्याच्या जमिनीवर कर्ज काढून कर्जाची रक्कम कर्जदाराला न देता अपहार केल्याचा आरोप. शिरूर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये दरोडेखोर टोळी जेरबंद, इनोव्हा गाडी, पिस्तूल आणि शस्त्रास्त्रांसह 5 जणांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्याला अटक. 26 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात. मध्ये कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा एल्गार. कांद्याच्या दरातील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रास्ता रोको. मालेगाव सुरत महामार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखली. रस्त्यावर कांदे फेकून घोषणाबाजी. नाशिकच्या येवल्यात कांदा बाजारभाव प्रश्नी प्रहार संघटना आक्रमक. नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन. कांद्याला 1000 रुपये अनुदान द्या, शेतकऱ्यांची मागणी. अमरावती जिल्ह्यात प्रशासनाच्या उदासीनतेचा शेतकऱ्याकडून अनोखा निषेध. संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली. पिकाचे पंचनामे न केल्याने शेतकरी संतप्त. जालन्यात दीपक बोराडेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस. प्रकृती खालावल्यानं दीपक बोराडेंना उपचार घेण्याची विनंती. येत्या 24 तारखेला जालन्यात धनगर समाजाचा इशारा मोर्चा निघणार. बेडच्या माजलगावमध्ये एसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं आंदोलन. तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करत एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी. इचलकरंजीत घनकचऱ्याचा प्रश्न तापला. गेल्या काही दिवसांपासून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम. मनसेने ही आंदोलन केल्यानंतर 10 दिवसात प्रकल्प सुरू करण्याचं आश्वासन. अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर 25 दिवसांपासून संपावर. 9 कोटींचे मानधन थकल्याने डॉक्टर संपावर, रुग्णांचे हाल. शासनाकडून अजूनही तोडगा न काढल्याने काँग्रेस आक्रमक. काँग्रेसचं सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर आंदोलन. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणी केली जाणार. महाराष्ट्रातील 125 बाजार समित्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला जोडल्या जाणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 28वा दीक्षांत समारंभ संपन्न. तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्करांच्या अध्यक्षतेत पदवी प्रदान सोहळा. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारकडून विशेष समिती स्थापन. गिरीश महाजनांची प्रमुखपदी निवड. पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच असताना कुंभमेळ्यासाठीची समिती गठीत. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गड भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुला राहणार. नवरात्र उत्सव कमिटीकडून भाविकांसाठीच्या सर्व सोयीसुविधांची तयारी. नवरात्रीत अंदाजे 10 ते 15 लाख भाविक दर्शनासाठी येतात. शिर्डीत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर साईंच्या चरणी नतमस्तक. भांडारकरांकडून साईन संस्थानाच्या कार्याचं आणि उपक्रमाचं विशेष कौतुक. पुण्याच्या भोरमधील उतरवली गावात देवीच्या मूर्ती रंगवण्याची लगबग. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार देवीच्या मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात मग्न. सोलापूरच्या करमाळ्यात नवरात्रोत्सवानिमित्त कमलाभवानी देवी मंदिरात समितीकडून तयारी. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतेसह विद्युत रोषणाईची तयारी. साताऱ्याच्या कास पठारालगत अति दुर्मिळ ॲटलस मॉथ फुलपाखरू आढळलेलं आहे. तर अवघ्या 5 ते 7 दिवसांचं आयुष्य असलेलं हे फुलपाखरू जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक आहे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून